पुढच्या 5 वर्षानंतर तुमची किती ड्रीम्स पूर्ण होतील हे डिपेंड आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेवटच्या गोष्टीवर. पण एक थोडी कॉन्सेप्ट समजू. मी माझ्या सर्टिफाईड माइंड ट्रेनिंग मध्ये जे शिकलो, बघा आता आपल्याला जो काही परफॉर्मन्स आहे, मग तो तुमच्या जॉबमध्ये असेल, नोकरीत असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात असेल, हा परफॉर्मन्स डिपेंड आहे सध्या तुम्ही घेत असलेल्या एफर्ट्सवर. म्हणजे तुम्ही किती परिश्रम घेताय याच्यावर डिपेंड आहे की तुमचा परफॉर्मन्स काय असणार. पण आपले हे जे एफर्ट आहे हे कशावर डिपेंड आहे? एफर्ट हे डिपेंड आहे त्या एफर्ट घेण्याआधी ठरवलेल्या एफर्टच्या डायरेक्शन्सवर. सध्या तुम्ही बिझनेसमध्ये तुमचा प्रॉफिट वाढवताय, जॉबमध्ये तुम्ही तुमचं रेग्युलर काम करताय आणि तुमच्या प्रमोशनसाठी तयार करताय, पण हे सगळं करताना ते करण्याची त्या एफर्ट्स मागची नेमकी दिशा काय आहे, म्हणजे तुमचं डायरेक्शन. मग प्रश्न हा पडतो की आता ही डायरेक्शन कशावर डिपेंड आहे? म्हणजे एखादे एफर्ट कोणत्या डायरेक्शनला घ्यायचं हे कशावर डिपेंड आहे? तर मी म्हणतो कोणत्याही एफर्टला कोणत्या डायरेक्शन मध्ये तुम्ही घेणार डिपेंड असतं त्या घेतलेल्या डिसिजनवर. कारण की कोणतेही एफर्ट घेण्याआधी आपण पहिले निर्णय घेतो की हे एफर्ट मी या डायरेक्शन मध्ये घेणार. मग आता प्रश्न पडतो, मग माझे जे डिसिजन्स आहे जे मी मागच्या 6 महिन्यात घेतले, या महिन्यात घेतले, काम करताना घेतले, करिअर करताना घेतले, जॉबच्या डिपार्टमेंटच्या वेळेस घेतले, हे जे डिसिजन आहे हे नेमकं कशावर डिपेंड आहे? तर मी खरं सांगतो, आपले जे डिसिजन आहे ते पूर्णतः डिपेंड आहे तुमच्या माइंडसेटवर, तुमच्या मानसिकतेवर. हो मित्रांनो, हा शब्द पुन्हा पुन्हा ऐकून थोडं बोर झाल्यासारखं वाटेल, पण हे अजूनही सत्य आहे. जरी तुम्ही जास्त कमवताय, जरी तुमचं उत्पन्न जास्त आहे, जरी तुमचा प्रॉफिट जास्त आहे, तरी नेमका तुमचा माइंडसेट कसा ते आहे. आणि हा माइंडसेट डिपेंड आहे त्या एका गोष्टीवर, आणि ती गोष्ट म्हणजे काय? तुमची थॉट प्रोसेस, तुमची विचार करण्याची पद्धत. हो, जर तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर काम केलं तर तुमचा माइंडसेट राईट राहणार. जर माइंडसेट राईट असेल तर तुमचा डिसिजन योग्य निघणार. डिसिजन योग्य असेल तर त्याची डायरेक्शन परफेक्ट होईल, आणि डायरेक्शन जर परफेक्ट असेल तर एफर्ट बी घेता येतील, आणि एफर्ट जर त्या दिशेने गेले तर तुमचा परफॉर्मन्स नक्कीच वाढणार. मग आता तुम्ही विचार करा की तुमची थॉट प्रोसेस बिल्ड होण्यासाठी तुम्ही वेगळं काय करत आहात. आणि मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की आपण आपल्या थॉट प्रोसेस साठी काय वेगळं केले पाहिजे, किंवा मी असं काय केलं माझ्या थॉट प्रोसेस मधला बदल की ज्यामुळे माझी 2018च्या इन्कम पेक्षा 2022 ची जी माझी इन्कम होती, 23 ची जी इन्कम होती, ही 20 ते 30 पटीने जास्त होती. नेमकं काय वेगळं केलं हे आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत थँक्यू सो मच.